विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचे 10 दिवस उरलेत एम-एच-टी सी-ई-टी 2025 ला. मग या शेवटच्या 10 दिवसात स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे? अभ्यास आपण काय केला पाहिजे? सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. तेही अतिशय कमी वेळेत. तुमचा जास्त वेळ मी घेणार नाहीये. पहिला पॉइंट मला डिस्कस करायचा आहे मॉक टेस्ट स्कोअर. आता इथं होतंय काय बघा, मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, बऱ्याच मुलांना अजून वाटतंय, की आता बास मॉक टेस्ट, आता फक्त रिवाइज करूया. शेवटचे 2 आठवडे पूर्णपणे रिव्हिजन केली पाहिजे. मॉक टेस्ट द्यायला नकोत. माझ्या अनुभवातून सांगतो, की हा विचार चुकीचा आहे. क्लिअरली सांगतो, की 9 मार्चला आपली एक मॉक टेस्ट होणार आहे. 11 मार्चला पुढची मॉक टेस्ट होणार आहे आणि 11 नंतर 12, 13, 14, 15 आणि 16 तारखेपर्यंत मी रोज एक मॉक टेस्ट तुम्हाला देणार आहे. फुल लेंथ मॉक टेस्ट. होय. एवढ्या टेस्ट मी करून घेणार आहे. पण 17, 18 हे 2 दिवस उरतायत. हे मॉक टेस्ट म्हणजे एक रिव्हिजनच असते हे लक्षात घ्यायचं आहे. 150 कन्सेप्टची रिव्हिजन होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, 1 मिनिट इथं मी काय लिहिलंय बघा, स्कोर. आता एवढ्या तुम्ही मॉक टेस्ट देताय, अजून एवढ्या मॉक टेस्ट तुम्ही देणार आहात, पण याच्यात तुमचा स्कोर एका सॅच्युरेशन पॉइंटवर आलेला आहे आणि त्या सॅच्युरेशन पॉइंट नंतर तो हळू-हळू थोडासा इन्क्रीज होणार आहे. ड्रास्टिकली तुमचा स्कोर आता समजा आता 100 होतोय. सारखा 100च होतोय. तो 140, 150 असं होणार नाहीये, ही रिअॅलिटी आहे. मी आहे ते खरं सांगतोय तुम्हाला. मग तुमचा स्कोर 100 वरून 120 कडे कसं जाईल हे तुम्हाला हळू-हळू इन्क्रीज करावा लागणार आहे. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं, की माझा स्कोर इम्प्रूव्हच होत नाहीये. मी एवढ्या मॉक टेस्ट देतोय, मी तिथंच अडकून राहिलोय. आता माझं ड्रीम कॉलेज काय मला मिळणार नाहीये, असा विचार करत बसायचं नाहीये. ही एक रिअॅलिटी आहे. हा ग्राफ खरोखर असाच असतो. इनिशियली चांगला स्कोर इम्प्रूव्ह होतो. नंतर एका सॅच्युरेशन पॉइंटवर तो येतो. सगळ्यात महत्वाचं, आता या टाइपच्या व्हिडिओला खूप डिमांड येणार आहे लक्षात घ्या, की गेस कसं करायचं? मग याचे काही टिपिकल पॉइंट आहेत. म्हणजे ऑल ऑफ दिस असेल तर असं उत्तर येणार नाही, नन ऑफ दिस असेल तर हे येणार नाहीये. अरे पण नाही. तुम्हाला मी सांगतो, पूर्ण पेपर तुम्ही गेस करू शकत नाही. फेव्हरेट सब्जेक्ट मी पण याच्यावर एक व्हिडिओ 2-3 वर्षापूर्वी केला होता बरं का. तुक्का. तुक्का लगाने की निंजा टेक्निक असे थंबनेल टाकून व्हिडिओ टाकला, की व्ह्यूज तर होतील चांगले. पण मी प्रामाणिकपणे सांगतोय, ह्या दोन्हीही गोष्टी उपयोगाच्या नाहीयेत. इथून ना लॉजिक वापरायचंय. हां, तुम्हाला क्लिअरली 4 ऑप्शन पैकी ऑप्शन इलिमिनेट करायला जमत असतील, तर ते जमणार आहे. फॉर एक्झाम्पल सांगू का? थर्मोडायनामिक्समध्ये, केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये कॉम्प्रेशन म्हटलं की वर्क डन पॉझिटिव्ह आणि एक्सपान्शन म्हटलं की वर्क डन निगेटिव्ह. तिथं एक्सपान्शन दिलेलं असतंय. ऑब्व्हियसली वर्क डन विचारलंय, निगेटिव्ह येणार आहे. एकच ऑप्शन निगेटिव्ह असतो. पास नाही. असं डोकं वापरायचंय तुम्हाला लक्षात घ्या. मग आता चला ह्याचं उत्तर मिळालं का? मॉक टेस्ट मगाशी आता मी इरेज केलं. मॉक टेस्ट द्यायच्याच आहेत लक्षात घ्या. आणि शेवटचे 3-4 दिवस ही तुमची प्रॉपर रिव्हिजन असणार आहे. बरं मग आता इथं करू काय मी? रिव्हिजन करायची तर कशी करायची? सुरुवात कशावर केली मी? केमिस्ट्री. सांगू का तुम्हाला मी? क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाईनचे परत 4 टाइप आहेत. सांगू कुठले? आयोनिक क्रिस्टल्स आहेत, कोव्हॅलंट क्रिस्टल्स आहेत, मॉलिक्युलर क्रिस्टल्स आहेत आणि शेवटी मेटॅलिक क्रिस्टल्स आहेत. झालं. तुम्हाला सांगू का? ते मॉलिक्युलर क्रिस्टल आहेत. ओके. मेटॅलिक क्रिस्टल आहेत. आयोनिक क्रिस्टल्स आहेत. ह्यांची एक्झाम्पल्स आले पाहिजेत. त्यांच्या प्रॉपर्टीज आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये कोणता फोर्स असतो 2 मॉलिक्युलमध्ये हे तुम्हाला आलं पाहिजे. हार्डेस्ट कोण आहे? ब्रिटल कोण आहे? हे सगळ्या प्रॉपर्टीज परीक्षेत विचारलेल्या आहेत. का परफेक्ट करायचंय. मग चला सॉलिड स्टेट पासून सुरुवात केली ना, मग डिफेक्ट्स करा ना. बघा मी न्यूमेरिकल कडून तुम्हाला वळवतोय सुरुवातीला. तुम्ही थियोरेटिकल पॉइंट कडे जावा. पॉलिमर मधले मोनोमर, कॅटॅलिस्ट करा. त्याच्यानंतर ग्रीन केमिस्ट्री मधल्या डेफिनिशन युजेस करा. हे असले टिपिकल ग्रुप 1-2 एलिमेंट प्रत्येकाचे युजेस आहेत. सोडियमचे युजेस आहेत, मॅग्नेशियमचे युजेस आहेत, ते सीझियमचे युजेस आहेत. हे सगळे परफेक्ट करा. हे हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. म्हणजे आता केमिस्ट्रीची रिव्हिजन करत असताना हे जे टिपिकल पॉइंट आहेत हे वेगळेच करायचे. परत कधी करायची गरज लागली नाही पाहिजे. म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट असेल किंवा इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर असेल, कोऑर्डिनेशन कंपाउंड मधले लिगँड्स ही कन्सेप्ट असेल, आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर असेल, हे आता परफेक्ट करायचंय. सारखं-सारखं ते करायची गरज लागणार नाही. या टेस्टचा अभ्यास करत असतानाच तुम्ही ते पॉइंट वेगळे 20-30 पॉइंट रोज वेगळे बाजूला काढा. केमिस्ट्रीचे म्हणूया आपण. केमिस्ट्री म्हणलं की मी तुम्हाला एक सांगतो. मी एका मुलाचं एनालिसिस केलं. जवळ-जवळ केमिस्ट्रीमध्ये 30 मिनिटं घेत होता तो स्टुडंट फक्त 10 क्वेशनसाठी. ओके.
30 मिनिटात केमिस्ट्रीचा पेपर व्हायला पाहिजे, पण त्या स्टुडंटला 30 मिनिटं लागत होती केवळ 10 प्रश्न सोडवताना. हा काय प्रकार आहे? न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकल्सला त्या स्टुडंटला एवढा वेळ लागत होता. मग ऑब्व्हियसली त्याला मी सांगितलंय, की हा वेळ कमी करता आला पाहिजे क्विक. ओके. होतं काय आणखीन जरासा बदल मी सांगतोय. तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता. तुमचा ॲन्सर मॅच होत नाही. तुम्ही परत त्याच न्यूमेरिकलमध्ये अडकून बसता. पुन्हा ट्राय करत बसता. लकीली येतं कधी-कधी बरोबर, पण बऱ्याच वेळ तिथं 3 ते 4 मिनिटं वेळ जातो बाळांनो, लक्षात घ्या आणि हे अलाउड नाहीये. मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलंय, टाईम मॅनेजमेंटचा माझा व्हिडिओ परत-परत बघा. साठी टाईम मॅनेजमेंटच इम्पोर्टंट आहे आणि तुम्हाला येत असला तरी क्वेशन स्किप करायला जमलं पाहिजे. मग केमिस्ट्रीमध्ये माझं म्हणणं काय, की असे टिपिकल पाठांतराचे पॉइंट आहेत ना, बेकार आहेत ते लक्षात घ्या. हो, बेकारच आहेत. सांगू का? सगळ्यात मला बेकार काय वाटतं? इंटर हॅलोजन कंपाउंड्स. मग कोण कलरलेस आहे, कोण कलर्ड आहे, कोण सॉलिड आहे, कोण लिक्विड आहे, कोण गॅसियस आहे, हे ओळखता आलं पाहिजे. ऑक्झो ॲसिड्स सल्फरचे आहेत, फॉस्फरसचे आहेत, पुन्हा ते हॅलोजनचे पण ऑक्झो ॲसिड आहेत. मग HOCl आहे, HOCl2 आहे, HOCl3 आहे. हे ऑक्झो ॲसिड ह्याच्यामध्ये मग ऑक्सिडेशन नंबर वगैरे विचारतात, टिपिकल आहे. सगळ्यात किचकट कुठला आहे? लॅन्थेनाइड्स आणि अॅक्टिनाइड्स मध्ये ना, व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ लॅन्थेनाइड? व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ अॅक्टिनाइड? एलिमेंटची नावं विचारतायत रे. मग ग्रुप 16, 17, 18 ग्रुप 1-2 एलिमेंट, लॅन्थेनाइड, अॅक्टिनाइड्स. डी ब्लॉक मधले हे जे एलिमेंट आहेत, एफ ब्लॉक मधले आहेत, त्यांची नावं करायची आहेत. हे टिपिकल प्रश्न करा. हा तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करणार आहे बरं का. टाईम मॅनेजमेंट तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करणार आहे. ओके. आता मॅथ्स मध्ये म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो. मी गेल्या आठवड्यात दिनेश सरांचा एक व्हिडिओ बघितलाय. त्यात त्यांनी लिहिलं होतं क्लिअरली 7 टॉपिक्स आणि ऑलमोस्ट 56 मार्क्स. मग आता मॅथ्सला स्ट्रॅटेजी असली पाहिजे, हायेस्ट वेटेज टॉपिक करा. ऑब्व्हियसली वेक्टर, लाईन आणि प्लेन केले की जवळ-जवळ इथं 20 मार्क होतात. एओडीचे जवळ-जवळ 6 प्रश्न येतायत. 5-6 प्रश्न येतात. 12 मार्क होतायत. डिफरन्शियल इक्वेशनचे 4 प्रश्न येतायत. म्हणजे 8 मार्क होतायत. झाले की इथं 40 मार्क. आता अजून हायेस्ट वेटेजचे टॉपिक तुम्ही बघणारच आहात. तुम्ही कराल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मी मान्य करतो. पण लॉजिक का सोडा? एलपीपी का सोडायचंय? प्रोबॅबिलिटी बायनोमियल का सोडायचे? हे सगळे हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे शॉर्टकट्स करायचे. आठवलं ते बरं झालं. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो टार्गेट पब्लिकेशन्स मध्ये सगळे जुगाड दिलेले आहेत. ओके. टार्गेट पब्लिकेशन मध्ये आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगू का टार्गेटचं एक युट्यूब चॅनल आहे. ओके. मला खूप आवडतात ते शॉर्ट्स त्यांचे लक्षात घ्या. एकदम हायली क्वालिफाईड तिथं फॅकल्टीज आहेत त्यांच्याकडं की जे व्हिडिओ अपलोड करतायत आणि त्यातलं आवडतं काय मला की ते शॉर्टकट सांगितल्यानंतर इमिजिएटली त्याच्यावरती 5 to 6 क्वेश्चन्स जे PYQ आहेत ना, इमिजिएटली ते ॲज अ होमवर्क देतायत. 20 मिनिटाची स्लाइड, एक शॉर्टकट क्लिअर शॉर्ट म्हणूया आपण 20 मिनिटाची शॉर्ट, एक शॉर्टकट क्लिअर होतो. 5-6 प्रश्नांची तयारी होते. मग उघडा ते चॅनल, बघा टार्गेट पब्लिकेशन. एक लक्षात घ्या, जे चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे लक्षात घ्या. टार्गेटमध्ये रिअली सगळे शॉर्टकट दिलेत. मग मॅट्रिक्सचे शॉर्टकट करा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे करा, स्ट्रेट लाईनचे करा. गरजेचं आहे. ओके. सिलेक्टेड टॉपिक ही स्ट्रॅटेजी आहे. पाठांतराचे पॉइंट आत्ताच क्लिअर करायचे परत परीक्षेच्या वेळेस रिव्हिजन होणार नाहीये हे लक्षात ठेवा. आता सगळ्यात आवडता सब्जेक्ट राहिलाय आपला फिजिक्स. फॉर्म्युलेज करता आले पाहिजेत. सेंट्रिपिटल फोर्स म्हणलं की एकाच मिनिटात तुम्हाला 5 फॉर्म्युले आठवले पाहिजेत. mv स्क्वेअर अपॉन आर, mr ओमेगा स्क्वेअर, p स्क्वेअर अपॉन mr, l स्क्वेअर अपॉन mr क्यूब आणि mv ओमेगा. 2024 च्या PYQs काढून बघा विचारला एका शिफ्टमध्ये. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ म्हणलं की लगेच फॉर्म्युले आठवले पाहिजेत. H अपॉन P, H अपॉन MV, H अपॉन रूट मध्ये ट्वाइस ME, H अपॉन रूट मध्ये ट्वाइस ME V नॉट. इलेक्ट्रॉन असेल तर 12.28 स्टॉपिंग पोटेन्शियल एम्स्ट्रॉन, 1.28 स्टॉपिंग पोटेन्शियल नॅनोमीटर मध्ये आणि लॅम्बडा इक्वल्स टू असा एक फॉर्म्युला आहे का बाळांनो? 2 पाय आर अपॉन एन. चेक करा बरं का बाळांनो, चेक करा. बोहोर्स सेकंड पोस्टुलेट आहे ना, की MVR इक्वल्स टू NH अपॉन 2 पाय. त्यापैकी हे फक्त MV इकडं न्या, 2 पाय वरती आणा, N क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला तयार होतो. मग फिजिक्स म्हणलं की फॉर्म्युले आठवले पाहिजेत लक्षात घ्या. आहेत सोपे क्वेश्चन्स 10 ते 15च आहेत. जास्त नाहीयेत. पण ते 10 ते 15 प्रश्न तर का सोडायचे लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की गॅरंटीनं 15 मार्क मला फिजिक्समध्ये पाहिजेत गॅरंटीनं. हां, 35 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे राहिलेत. इथं 35 पाहिजेत केमिस्ट्रीमध्ये. 15 क्वेशन्स अटेम्प्ट करायचे राहिलेत.
म्हणजे मला 50 प्रश्न मिळतायत, पण 50 ला मी गेस तर करेन ना. थोडा स्कोर आहे होय. प्रचंड स्कोर आहे. इथं 80 पर्यंत जर तुम्ही पोहोचला, 60, 70, 80 म्हणूया आपण आणि मॅथ्समध्ये फक्त 40 जरी क्रॉस केले, तरी 95 च्या क्लोज जाणार आहे तुम्ही. पण मॅथ्समध्ये 40 वर कोण थांबणार आहे आपण? 56 मार्कला तर 7च टॉपिक करायचे आहेत मला लक्षात घ्या. त्यावर बाकीच्या टॉपिकची मी रिव्हिजन करणार आहे. मग ॲट द एंड कन्क्लुजन पर्यंत पोहोचलोय आपण. 10च मिनिटं मी तुमचा वेळ घेतलाय, की आता लढाईची वेळ आलेली आहे. प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत. तुम्ही घेणार आहे मला माहिती आहे. करून दाखवा. ऑल द बेस्ट.